नमस्कार. आज आपण इयत्ता 10वी इतिहास व राज्यशास्त्र या विषयाच्या उत्तरपत्रिकेचे लेखन कसे असावे या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत, चर्चा करणार आहोत. यात इतिहासासाठी एकूण 1 ते 5 प्रश्न व राज्यशास्त्रासाठी एकूण 6 ते 9 प्रश्न असे 4 प्रश्न राज्यशास्त्रामध्ये असतात. त्यात 28 गुण हे इतिहासासाठी व 12 गुण हे राज्यशास्त्रासाठी असतात. तर बघूया उत्तरलेखन कार्य कसं असावे या संदर्भात थोडक्यात माहिती. उत्तरपत्रिकेतील समासासाठी आपण एकूण 3 कॉलम या ठिकाणी केलेले आहेत. आता इतिहासामधील प्रथम प्रश्न जो आहे, प्रश्न पहिला, त्यामध्ये अ आणि ब हे 2 उपप्रश्न असतात. त्यात प्रश्न पहिला अ यामध्ये आपल्याला योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहावयाचे असते. यात एकूण 3 रिकाम्या जागा दिलेल्या असतात. त्यासाठी एकूण 4 पर्याय देखील दिलेले असतात. त्या पर्यायातील योग्य पर्याय निवडून त्याचं लेखन आपल्याला करावायचं असतं आणि ते विधान पुन्हा या ठिकाणी लिहायचं असतं. उदाहरणादाखल येथे 1 नंबर, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्हॉल्टेर यास म्हणता येईल. जे काही पर्याय होते त्या पर्यायामधील हा पर्याय निवडून, योग्य पर्याय निवडून या ठिकाणी लिहिलेला आहे. लिहून झाल्यानंतर त्या पर्यायाच्या खाली आपण अंडरलाईन देखील केलेलं आहे, अधोरेखित केलेलं आहे. या पद्धतीनं तीनही विधाने जी काही आहेत ती विधाने व योग्य पर्याय यामध्ये अंडरलाईन आपण केलेलं आहे. त्यानंतर प्रश्न पहिल्यातीलच ब यामध्ये एकूण 3 जोड्या दिलेल्या असतात. तीनही प्रश्नांमध्ये एकूण 4 जोड्या असतात. त्यातील जी चुकीची जोडी आहे ती ओळखून लिहायची असते. विद्यार्थी मित्रांनो, आपण यामध्ये फक्त आणि फक्त दिलेल्या प्रश्नातील ज्या 4 जोड्या आहेत त्यातील फक्त चुकीची जोडीच आपल्याला इथे लिहावायची आहे. तर या पद्धतीनं ब मधील पहिला जो काही उपप्रश्न आहे त्यात कार्ल मार्क्स डिस्कॉर्स ऑन द मेथड हे उत्तर, ही जोडी चुकीची आहे म्हणून आपण ती निवडून या ठिकाणी लिहिलेली आहे. 2 नंबरमध्ये बुद्धिबळ मैदानी खेळ ही चुकीची जोडी आहे आणि त्यानंतर तिसऱ्यामध्ये मराठ्यांच्या इतिहासाची साधने विष्णुशास्त्री चिपळूणकर. तर या पद्धतीनं हे लेखन आपण केलेलं आहे. हे लेखन करताना तुमच्या लक्षात आलं असेल की प्रश्न 1 हा जो काय आहे मी पहिल्या कॉलममध्ये घेतलेला आहे. त्यानंतर त्यातील उपप्रश्न अ हा दुसऱ्या कॉलममध्ये घेतलेला आहे आणि त्यातीलही जे काही पोटप्रश्न आहेत 1, 2, 3 हे तिसऱ्या कॉलममध्ये घेतलेले आहेत. प्रश्न सोडवताना तो अप्रश्न कोणता आहे हे देखील मी इथे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहिणे. तर यामुळे आपलं जे काही लेखन कार्य आहे ते अधिकाधिक सुटसुटीत आणि व्यवस्थित दिसते आणि त्यामुळे जे काही तपासनीस आहेत, परीक्षक आहेत, त्यांना देखील ते योग्य पद्धतीनं वाचनास सोपे त्या ठिकाणी होणार आहेत. त्यातील 1, 2, 3 ही जी काही पोटप्रश्न आहेत ती लिहिलेली आहेत. त्यानंतर रेषा देखील या ठिकाणी आपण मारल्या आहेत. मात्र रेषा मारण्याचं काम विद्यार्थी मित्रांनो आपण आपला जो काही संपूर्ण उत्तरपत्रिका लेखन कार्य आहे त्यातील सर्व प्रश्न, आवश्यक प्रश्न सोडून झाल्यानंतर आपण ह्या ज्या रेषा आहेत त्या आपण मारावायच्या आहेत. हा पहिला प्रश्न आहेत. त्यातील अ 3 गुणांसाठी, ब 3 गुणांसाठी, एकूण 6 गुण ह्या प्रश्न 1 साठी आहे. त्यानंतर प्रश्न 2, ह्या प्रश्न 2 मध्ये आपल्याला काही अ आणि ब असे 2 प्रश्न यामध्ये असतात. त्यात अ मध्ये काही कृती करण्यासाठी आपल्याला दिलेल्या असतात. त्यात सूचनांप्रमाणे कृती करायच्या असतात. यात तक्ता पूर्ण करणं असेल, संकल्पना चित्र पूर्ण करायचं असेल, ओक तक्ता असेल, हे पूर्ण आपल्याला करावे लागतात. यामध्ये जे काही प्रश्न लेखन मी केलेले आहे त्यात संकल्पना चित्र आहे. महाराष्ट्रातील जागतिक वारसा म्हणून ठरलेली पर्यटन स्थळे असतील, युरोपातील महत्त्वाची विचारवंत हा अमधील दुसरा आकडा आहे. त्यानंतर अमधलाच तिसरा जो आहे तो लोकशाहीचे आधारस्तंभ. तर यातील संकल्पना चित्र करत असताना आपण पेन्सिलचा उपयोग केला तरीही चालेल. त्यानंतर प्रश्न 2 मधला ब जो आहे तो टिपा लिहिणे.
यात एकूण 3 टिपा दिलेल्या असतात, त्यातील 2 आवश्यक असतात. 4 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे. तर या पद्धतीनं प्रश्न अ आणि ब एकूण 4+4 8 गुणांचा हा प्रश्न आहे. टिपा लिहिण्यामध्ये पर्यटनाची परंपरा, उपयोजित इतिहास, वर्तमानपत्राचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य अशी विविध प्रश्न, इतरही अनेक प्रश्न त्यामध्ये टिपा लिहिण्यासाठी विचारले जाऊ शकतात. उत्तर लेखन करताना उत्तर लेखनाची भाषा योग्य पद्धतीनं असावी. त्याचबरोबर मुद्देसूदपणा त्यामध्ये असावा आणि एक प्रश्न 2 गुणांसाठी असल्याने कमीत कमी तिथे 4 ते 5 मुद्द्यांचं लेखन त्या ठिकाणी होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी पाठ्यपुस्तक जे आहे, पाठ्यपुस्तकाचं वाचन देखील योग्य पद्धतीनं आपण करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं प्रश्न दुसरा अ हा 4 गुणांसाठी, ब हा 4 गुणांसाठी आहे, एकूण 8 गुणांसाठी. यामध्ये जे काही आवश्यक प्रश्न आहेत ते सोडवावे आणि अधिकचा जो काही प्रश्न त्याचं उत्तर शोधण्यासाठी आपण जागा त्या ठिकाणी सोडू शकतात. संपूर्ण आवश्यक प्रश्नांचं लेखन झाल्यानंतर पुन्हा आपण जी काही अधिकची प्रश्न आहेत त्यांची उत्तरं आपण त्या ठिकाणी लिहू शकतात. अर्थातच वेळ शिल्लक राहिला तर. उपयोजित इतिहास, यामध्ये उपयोजित इतिहासाची व्याख्या त्या ठिकाणी आहे, त्याचे उपयोग या ठिकाणी, महत्त्व आपण लेखन इथे केलेलं आहे. वर्तमानपत्राचं स्वातंत्र्य संग्रामातील कार्य, उत्तर लेखन आपण बघू शकता. तर या पद्धतीनं प्रश्न दुसरा इथे संपलेला आहे. नवीन प्रश्न हा नेहमी नवीन पानावर सुरू करावा. या पद्धतीनं हा प्रश्न क्रमांक 3 मी हा नवीन पानावर सुरू केलेला आहे. अर्थातच हा एकूण 4 गुणांसाठी प्रश्न आहे. त्यात 4 विधानं दिली जातात, त्यापैकी 2 विधानांची आपल्याला सहकारण स्पष्टीकरण करणं आवश्यक आहे. येथे देखील 2 गुणांसाठी 1 स्पष्टीकरण आहे. म्हणजेच कमीत कमी त्या विधानाचं स्पष्टीकरण, सहकारण स्पष्टीकरणासाठी कमीत कमी 4 ते 5 मुद्दे असणं आवश्यक आहे. यामध्ये मी जे काही प्रश्नांची उदाहरणादाखल सहकारण स्पष्टीकरण दिलेलं आहे, त्यात तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. याच्या पाठीमागची कारणमीमांसा या ठिकाणी लिहिली आहे. त्यानंतर दुसरा जो आहे प्रसार माध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचं चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते. नक्कीच प्रसारमाध्यमांद्वारे जी मिळणारी माहिती आहे ती सत्य आहे किंवा नाही याचं चिकित्सक आकलन होणं खूप गरजेचं आहे आणि त्या पाठीमागची कारणमीमांसा इथे दिलेली आहे. त्याचं उर्वरित उत्तर देखील पुढे आपण घेतलेलं आहे. त्यानंतर तिसरा जो काही सहकारण स्पष्टीकरणासाठी विधान आहे ते अभिलेखागारे व ग्रंथालय, नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात. तर अभिलेखागार आणि ग्रंथालय जे आहेत ते इतर नियतकालिके आणि इतर जे काही प्रकाशन आहेत ते प्रसिद्ध करण्यापाठीमागची कारणमीमांसा इथे दिलेली आहे. चौथा जो काही आहे त्यामध्ये स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. याचं उत्तरलेखन या ठिकाणी केलेलं आहे. तर थोडक्यात उत्तर लेखनाची जर भाषा आणि त्याचबरोबर त्यातील जर मुद्दे आपण जर बघितले तर नक्कीच अधिकाधिक मुद्देसूद कसं होईल यासाठी प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आपण देखील विद्यार्थी मित्रांनो अधिकाधिक मुद्देसूद आणि आवश्यक मुद्दे उत्तरामध्ये येणं आवश्यक आहे. खरं तर इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल हा विषय गणितासारखाच आपणास अभ्यास केला तर पैकीच्या पैकी गुण त्या ठिकाणी मिळवून देऊ शकतो. हा प्रश्न तिसरा आपला पूर्ण झालेला आहे. त्यानंतर जो महत्त्वाचा आणि अधिक सोपा असा प्रश्न आहे, अत्यंत सोपा असा, तो म्हणजेच उतार्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे. आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेला जो उतारा आहे त्यावर आधारित एकूण 3 प्रश्न विचारले जातात. त्यातील 2 प्रश्न ही प्रत्येकी 1 गुणांसाठी असतो, तर 1 प्रश्न हा 2 गुणांसाठी असतो. उत्तर लिहिताना आपल्याला उतारा वाचावा लागतो आणि उतार्याचं वाचन व आकलन करून आपल्या भाषेत त्या प्रश्नांची उत्तरं लिहिणं या ठिकाणी अपेक्षित असते. तर प्रामुख्याने यामध्ये जे काही पोटप्रश्न आहे त्यातील पहिला आणि दुसरा हा प्रत्येकी 1 गुणांसाठी असतो साधारणतः आणि तिसरा प्रश्न हा 2 गुणांसाठी असतो. उत्तर लिहिताना उतार्यातील जसेच्या तसे वाक्ये एकदम आहेत त्या क्रमाने लिहावायची नसतात. तर थोडक्यात आपल्या भाषेमध्ये आपल्या भाषेत म्हणजेच जी काही मराठी भाषा आहे त्यामध्येच आपल्याला लेखन करणं गरजेचं आहे, मात्र योग्य क्रमानं ते लिहिणं
आवश्यक आहे. तर हा प्रश्न क्रमांक 4 आणि अत्यंत सोपा यासाठी म्हणतो की तो तुम्हाला प्रश्नपत्रिकेमधील दिलेला उतारा वाचूनच त्याची उत्तरं लिहायची असतात. ही सोपी 4 मार्क्स तुम्ही सहजरित्या उतारा वाचून त्याची उत्तरे आपल्याला लिहिणं सोपं होईल. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे याची काठिण्य पातळी थोडीशी जास्त आहे. सविस्तर उत्तर लेखन या ठिकाणी करायचं असतं. एकूण 2 प्रश्न आपल्याला यामध्ये सोडवायचे असतात. 4 प्रश्न दिलेले असतात, त्यापैकी 2 सोडवायचे असतात. प्रत्येकी 3 गुणांसाठी हा प्रश्न दिलेला असतो. तर यामध्ये उदाहरणादाखल कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत, त्यानंतर पर्यटनाचे प्रकार, त्यानंतर मैदानी खेळ व बैठी खेळ यांच्यातील फरक, अभिलेखागाराच्या व्यवस्थापनातील महत्त्वाची कामे. जर तुम्ही या प्रश्नांच्या उत्तरांची लांबी जर बघितली तर नक्कीच तुमच्या लक्षात येईल की किती विस्तृत आणि सविस्तर पद्धतीनं या प्रश्नांची उत्तरं लिहिलेली आहेत. तर कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत, त्यानंतर पर्यटनाचे प्रकार. पर्यटनाचे प्रकार हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर लिहिताना थोडक्यात जर तुम्ही पर्यटनाचा अर्थ लिहिला, त्यानंतर पर्यटन प्रकार जे स्वरूपावरनं हेतूवरनं आहेत ते प्रकार आपण लिहावेत आणि त्यावरनं कोणत्याही प्रमुख जे काही 3 प्रकार आहेत त्यांचं स्पष्टीकरण आपण लिहिण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा. म्हणजे अतिशय मुद्देसूद या प्रश्नाचं उत्तर लेखन या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर प्रश्न 3 मैदानी खेळ व बैठी खेळ यातील फरक, तो देखील स्पष्टीकरण करताना मैदानी खेळाचा अर्थ, बैठी खेळाचा अर्थ काय तो आपण द्यावायचा आहे. त्या आधारे त्या प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरण आपल्याला लिहावायचं आहे. तर अधिकाधिक विस्तृत सविस्तर उत्तर लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 4था प्रश्न अभिलेखागाराच्या व्यवस्थापनातील महत्त्वाची कामे. तर कोणकोणत्या प्रकारची कामे अभिलेखागाराच्या व्यवस्थापनामध्ये महत्त्वाची असतात त्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासमोर उत्तरपत्रिका लेखन सादर करताना मी जेही प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेली आहेत ती सर्वच्या सर्व त्यांची उत्तर लेखन करून तुमच्यासमोर मांडलेले आहेत. मात्र आपण सर्वात प्रथम एक काळजी घेणार आहात. जी आवश्यक प्रश्न आहेत, जेवढी आवश्यक आपल्याला सोडवायची आहेत ती अगोदर सोडवावी. प्रश्न सोडवत असताना अधिकच्या प्रश्नांसाठी काही जागा सोडून द्यावी आणि ज्यावेळेस तुमचे संपूर्ण उत्तरपत्रिकेतील आवश्यक प्रश्न सोडून होतील, लिहून होतील, त्यानंतर जे जास्तीचे अधिकचे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं लेखन करण्याचा आपण प्रयत्न करावा. त्यानंतर पुढील जो भाग सुरू आहे तो राज्यशास्त्राचा प्रश्नसाळीपासून सुरू होतो. यामध्ये देखील प्रश्न पहिल्याप्रमाणेच योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहायचं असतं. इथे हे एक वाक्य महत्त्वाचं आहे, योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहिणे. तर विधान पुन्हा आपल्याला लिहायचं आहे, म्हणजे थोडक्यात दिलेलं विधान पूर्ण लिहायचं आहे आणि त्यात जो योग्य पर्याय तुम्ही निवडलेला आहे तो त्या रिकाम्या जागेवर लिहून त्याला अधोरेखित करायचं आहे. तर याच पद्धतीने इथे स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुकुमार सेन यांची नेमणूक झाली. त्यानंतर सुकुमार सेन अर्थात हे त्याचं उत्तर आहे म्हणून त्याला अधोरेखित केलेलं आहे. महाराष्ट्र स्थानिक शासन संस्थेमध्ये महिलांसाठी टिंब जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या, तर 50% त्याला अधोरेखित देखील केलेला आहे. प्रश्न 6वा झाल्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न 7वा. यामध्ये आपणास दिलेलं विधान हे चूक की बरोबर ते सहकारण स्पष्ट करायचे असते. यात एकूण 3 विधाने दिलेली असतात, त्यापैकी 2 विधानांची उत्तरं लिहिणे आवश्यक असते. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न सोडविताना दिलेलं जे विधान आहे ते विधान अगोदर लिहून घ्यावे. उदाहरणार्थ, एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्य सरकार ठरवते. हे जे विधान आहे तर हे विधान चूक आहे की बरोबर, तर त्याचं उत्तर या ठिकाणी लिहिलं आहे ते विधान काय आहे, चूक आहे आणि म्हणून मी त्याला अधोरेखित केलेलं आहे. आणि त्यानंतर हे विधान
चूक का आहे त्याची कारणमीमांसा या ठिकाणी केलेली आहे. तर एकूण हा प्रश्न जो आहे यातील 7व्यातला जे 2 प्रश्न आपल्याला सोडवणे आवश्यक आहे त्यातील प्रत्येक प्रश्न प्रति 2 गुण त्याला असतात. त्यातही दिलेलं विधान चूक की बरोबर हे उत्तर जर तुमचं बरोबर असेल तर त्यासाठी 1 मार्क असतो आणि 1 मार्क 1 गुण हा त्याच्या स्पष्टीकरणासाठी असतो, हे लक्षात ठेवावे. त्यानंतर दुसरा उपप्रश्न त्यातील राजकीय पक्ष, शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. तर हे विधान बरोबर आहे आणि त्याचं जे काही कारण आहे ते कारण स्पष्टीकरण पुढे आपण दिलेलं आहे. तिसरा प्रश्न आहे त्याचंही उत्तरलेखन उपप्रश्न त्याचंही उत्तरलेखन येथे केलेलं आहे. मी पुन्हा रिपीट करतो की जी आवश्यक प्रश्न आहेत ते आपण अगोदर सोडवावीत, जास्तीच्या प्रश्नांसाठी जागा सोडून द्यावी आणि त्यानंतर आवश्यक सर्व प्रश्न सोडून झाल्यानंतर जास्तीची अधिकची प्रश्नांची उत्तरे आपण लिहावी. तर इथे प्रश्न 7 हा संपलेला आहे. पुढील प्रश्न जो आहे तो प्रश्न 8. प्रश्न 8मध्ये पुन्हा 2 उपप्रश्न असतात. संकल्पना स्पष्टीकरण, सूचनांनुसार कृती करणे. संकल्पना स्पष्टीकरण, तर ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी 2 संकल्पना दिलेल्या असतात. त्यापैकी एकाचं स्पष्टीकरण लिहिणं आवश्यक असतं. 2 गुणांसाठी आहे. तर नक्कीच हे ते स्पष्टीकरण आहे म्हटल्यावर ती जी काही संकल्पना आहे त्याच्याशी संबंधित काही व्याख्या असेल, माहिती असेल, त्याचबरोबर त्याचं महत्त्व, फायदे, तोटे ह्या जर बाबी त्या संकल्पनेशी संबंधित असतील तर त्याचं लेखन त्या उत्तरांमध्ये येणं गरजेचं आहे. तर कामगार चळवळ ही जी काही संकल्पना आहे या संकल्पनेमध्ये खरं तर चळवळ म्हणजे काय, कामगार चळवळ म्हणजे काय यांचं स्पष्टीकरण अगोदर येणं गरजेचं आहे आणि त्यानंतर उर्वरित कामगार चळवळीची निर्मिती असेल, त्याचे फायदे असतील, कदाचित काही तोटे असतील तर याचा उल्लेख होणं गरजेचं आहे. त्यातून दुसरा माहितीचा अधिकार. माहितीचा अधिकार म्हणजे काय, तो कायदा केव्हापासून सुरू झालेला आहे आणि त्याचे फायदे काय आहेत याचं स्पष्टीकरण या संकल्पना स्पष्टीकरणामध्ये येणं गरजेचं आहे. हा आहे प्रश्न 8 त्यातच प्रश्न आहे तो सूचनांप्रमाणे कृती करा. त्यामध्ये देखील 2 सूचना दिलेल्या असतात, कृती दिलेल्या असतात, त्यापैकी एक सोडवणं गरजेचं असतं. यामध्ये तक्ता पूर्ण करणं असेल, संकल्पना चित्र पूर्ण करणं आहे, ओघ तक्ता पूर्ण करणं आहे, अशा विविध प्रश्नांचा समावेश यामध्ये होत असतो. संकल्पना चित्रामध्ये जो काही चौकोन, वर्तुळ, त्रिकोण, काही रेषा, बाणांच्या खुणा असतील तर त्या आपण जर पेन्सिलने काढल्या तरीही चालेल. शक्यतो पेनने तुम्हाला डायरेक्टली सहज काढता येत असतील तर पेनचा वापर देखील आपण करू शकतात. लिहिताना संकल्पना चित्राची उत्तरं लिहिताना ती सुटसुटीत असावीत, आकृत्यांचे आकार योग्य पद्धतीचे असावेत, त्यासाठी आपण प्रयत्न करावा. त्यानंतर पुढील आणि शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न क्रमांक 9. यात आपणास थोडक्यात उत्तरं लिहावायची असतात. यात 2 उपप्रश्न दिलेले असतात. 2 पैकी एकाचं उत्तर लिहिणं गरजेचं आहे. 2 गुणांसाठी हा प्रश्न असतो. तर निवडणूक आचारसंहिता याचं थोडक्यात स्पष्टीकरण कशा पद्धतीनं करता येईल याचा एक नमुना इथे आपण दिलेला आहे. तर निवडणुकांची आचारसंहिता, थोडक्यात आचारसंहिता म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय याचं स्पष्टीकरण आपणास देता आले पाहिजे. तर 2 गुणांसाठी प्रश्न आहे, त्यामुळे कमीत कमी 4 महत्त्वाचे मुद्दे त्या संबंधित उत्तराशी असले पाहिजेत. भारताच्या पद्धतीच्या स्वरूपातील बदल. तर याचं विस्तृत उत्तर देखील आपणास लिहिता येणं गरजेचं आहे. तर यामध्ये 2 प्रश्न दिलेले असतात, त्यापैकी एकाचं उत्तर लिहिणं गरजेचं असतं. तर अशा पद्धतीनं प्रश्न क्रमांक 1 ते 5 इतिहास व प्रश्न क्रमांक 6 ते 9 राज्यशास्त्र या प्रश्नांच्या उत्तरलेखनासंदर्भात आपण माहिती या ठिकाणी घेतलेली आहे. आपण बघितलं असेल प्रत्येक ठिकाणी एकूण समासाच्या उभे 3 कॉलम आपण केलेले आहेत. त्यातील पहिला कॉलम जो आहे त्यामध्ये
प्रश्न क्रमांक, उदाहरणार्थ इथे प्रश्न 8, दुसऱ्या त्यामधील उपप्रश्न अ, ब, क आणि त्यातही जे पोटप्रश्न असतील ते तिसऱ्या कॉलममध्ये येणं गरजेचं आहे. उत्तर लेखन संपल्यानंतर रेषा कशा पद्धतीनं मारायच्या याचं देखील एक उदाहरण आपल्यासमोर देण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर केलेला आहे. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर नक्कीच आपलं जे यूट्यूब चॅनल आहे हॉरिझॉन एज्युटेक या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा आपण थोडक्यात उत्तरलेखन आणि त्यातीलही रेषा कशा पद्धतीनं मारायच्या याची माहिती थोडक्यात चलचित्रांच्या माध्यमातून घेणार आहोत. प्रश्न पहिला अ आणि ब, प्रश्न दुसरा त्यातील अ, 1, 2, 3 यात आवश्यक फक्त 2 आहेत. मी एक जास्तीचा प्रश्न या ठिकाणी लिहिलेला आहे. ब टिपा लिहा. यामध्ये देखील 3 दिलेले आहेत, 2 आवश्यक आहेत, पहिला आणि दुसरा. मी तिसरा देखील अतिरिक्त या ठिकाणी लिहिलेला आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा संपल्यानंतर भरपूर जागा इथे उत्तरपत्रिका शिल्लक राहिली, मात्र नियमानुसार नवीन प्रश्न हा नवीन पानावर सुरू होणं गरजेचं आहे. प्रश्न तिसरा सहकारण स्पष्टीकरण, यात देखील एकूण 4 प्रश्न पोटप्रश्न दिलेले असतात, त्यातील 2 सोडविणं आवश्यक आहे. इथे तुमच्या उदाहरणासाठी मी 4ही प्रश्नांची उत्तरे तुमच्यासमोर इथे लिहून प्रेझेंट केलेली आहेत. त्यानंतर प्रश्न चौथा, उतार्यावर आधारित अतिशय सोपा आणि आपल्या खिशातले हे गुण आहेत असं म्हटलं तरीही चालेल. मात्र त्यासाठी उतार्यावरील प्रश्न सोडवताना एक नेहमी काळजी अशी घ्यावी की ज्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला उतार्यावरून लिहायची आहेत ती प्रश्न अगोदर वाचावीत आणि त्यानंतर उतारा वाचावं, प्रश्नांची उत्तरे लिहावीत. पहिला आणि दुसरा प्रश्न हा 1 गुणांसाठी असतो, दुसरा प्रश्न हा 4 गुणांसाठी असतो. 5वा सविस्तर उत्तर लेखन, यात एकूण 4 प्रश्न दिलेले असतात, त्यापैकी 2 प्रश्न आपण सोडवायची असतात. तर अशा पद्धतीनं हा जो काही पहिला प्रश्न आहे, पहिला भाग आहे तो एकूण 28 गुणांसाठी आहे. त्यातील 5वा प्रश्न हा सर्वात मोठा सविस्तर गुणांसाठी आहे. त्यानंतर राज्यशास्त्राचे प्रश्न 2 रिकाम्या जागा इथे पहिल्या प्रश्न 6 मध्ये दिलेले आहेत. इथे देखील ते विधान पूर्ण आपणास लिहायचं आहे. तर त्यानंतर प्रश्न 7वा, यात दिलेलं विधान चूक आहे की बरोबर आहे हे आपल्याला शोधून या ठिकाणी लिहायचं असतात. तुम्ही ही उत्तरपत्रिका बघितल्यानंतर तुमच्याही त्या गोष्टी लक्षात येईल. 8 अ आणि ब, अ मध्ये संकल्पना स्पष्टीकरण आहे, तर ब मध्ये सूचनांनुसार कृती या ठिकाणी करायच्या आहेत. सूचनांनुसार कृती याच्यामध्ये तक्ता येईल, ओघ तक्ता असेल, त्यानंतर संकल्पना चित्र देखील कदाचित काही विद्यार्थ्यांकडे असू शकतं. तर ते संकल्पना चित्र सोडवताना त्याचे जे काही आकार आहेत हे आकार योग्य पद्धतीनं काढणं गरजेचं आहे. तर या पद्धतीनं इतिहास राज्यशास्त्र या विषयाची उत्तरपत्रिका लेखन कशा पद्धतीने असावी याची माहिती आपल्यासमोर मांडलेली आहे. उत्तरलेखन पद्धती जी आहे ही सर्व विषयांसाठी सारखीच असावी. तर नक्कीच आपणास हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच हा शेअर करा व सबस्क्राईब देखील करा. आपल्या काही अडचणी असतील तर त्या नक्कीच आमच्यासमोर यूट्यूबच्या कमेंट्स बॉक्समध्ये लिहा. आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.